सोडू नको. ब्रेक 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 दाब. ब्रेक बस. काँग्रेट्स. काँग्रेट्स. वाचलो आईच्या गाडी चालवण्यापासून. व्यवस्थित पोचलो आपण. आज पार्टीच करायला पाहिजे. देवाची कृपा म्हणायची. असं का बोलताय तुम्ही दोघंही? नीट नाही का चालवली मी गाडी? बरोबर तर घेऊन आले तुम्हाला दोघांना. नाही नाही, व्यवस्थित चालवलीस, छान चालवलीस. मग उद्यापासून मी माझ्या लेकीला घेऊन जाणार शाळेत. हो. बाबा नाही नको. म्हणजे आनंदी, अगं हे बघ, चिंगीचा स्कूल टायमिंग आणि माझा ऑफिस टायमिंग एकच आहे ना, तर मी स्वतः त्याला शाळेत सोडायला जात जाईन. तू नको त्रास करून घेऊस. असं अचानक कसं बोलताय तुम्ही? नाही नाही, काही नाही, मी माझ्या मुलीला मी घेऊन जाणार. हा चिंगी, तू आणि आई आपण गाडीने तुझ्या शाळेत जायचं. नको. नाही आनंदी, हे बघ कसं आहे माहितीये का, तू गाडी चालवतेस अगं, पण अजून तुला ट्रॅफिकचा अंदाज नाही आलाय ना, म्हणून 15 दिवस मला तुझ्यासोबत येत जाऊ दे. गाडी व्यवस्थित तू छान चालवायला शिक. मग त्यानंतर आपण लायसन्स साठी अप्लाय करूया आणि मग ते तुझी परीक्षा घेतील, मग तुला ते लायसन्स देतील. आलं ना लक्षात? नाही, पण आता लवकर लायसन्स काढूया. आता मला गाडी चालवायची, मला माझ्या लेकीला शाळेत घेऊन जायचंय. आजच अप्लाय करूया बस. बाबा, स्कूल मध्ये ना पेंटिंग काढायला सांगितलंय आणि त्याचा विषय आहे सेफ. सेफ म्हणजे तुम्हाला कोणाबरोबर सेफ वाटतं, कुठे सेफ वाटतं, तसं सेफ. अरे वा, चांगला विषय. हा काय चांगला विषय? हा काय विषय? अरे आम्हाला लहानपणी किती छान विषय दिले जायचे. झाडं, पानं, फूल, फळ, नदी, डोंगर, समुद्र. हा काय विषय? सेफ. सेफ म्हणजे काय? आता तिचोरीचं चित्र काढायला पाहिजे. बाबा, म्हणूनच तर तू वकील झालास, चित्रकार नाही. ठीक आहे, तुझी आई चित्रकार आहे ना, काढ तिच्याकडून चित्र. आणा ती चावी, आणा आधी. चला आता वर. चिडलात का? आवाज. बाबा, बाबा थांब. बाबा थांब. थांबा थांबा. शिपाय म्हणजे ठोकता ठोकता राहिली आहे गाडी. असं नाहीये काही. चित्र काय मला काढताच येत नाही असं नाही. काढू शकतो मी थोडंफार. अगं बाई, काय आज बाबांच्या कडेवर? जा, हातपाय धुवून घे जा. राघवा, आनंदी, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. तर मला काम आहे, नंतर बोलतो मी. ऐक, बस, ऐकून घेऊयात. बस. या. मान्य आहे मला. राघवा, आनंदी, मी तुम्हा दोघांचा विश्वास गमावलाय. पण मग माझ्याशी बोलणं नका ना टाकू. वर्षा पण माझं सगळं उडवून लावते. माझ्याशी बोलणं तिने पण टाकून दिलेलं आहे. म्हणजे मी म्हटलं होतं तुम्हाला की ठीक आहे, मी राहीन एकटी, मला काही फरक पडत नाही. पण राघवा, तुझं असं तोडून वागणं आणि तुझं असं जणू काही घडलंच नाही असं वागणं मला त्रास होतो. मला खूप त्रास होतो. मला सहनच होत नाहीये. तुम्ही मला असं एकटीला पाडू नका रे. मला म्हातारीला असं एकटीला पाडू नका. मला सहन होत नाही. राजा, ए राजा. नाही नाही आई, माझा राग नाहीये तुमच्यावर. खरं तर मी पण चुकलेच. मी ह्यांना सगळं खरं सांगण्याआधी तुमच्याशी बोलायला हवं होतं. माफ करा मला, मी पण चुकले. नाही, तू नाही चुकलीस ग. तू कशाला
म्हणजे मीच तुला नाही का सांगत होती नको सांगू राघवला, नको सांगू राघवला. तू म्हणत होतीस मला उलट, आई मला यांना सांगू द्या, मला यांना, पण मी अडवलं तुला. पण मग शेवटी तू तुझ्या नवऱ्याला सांगशीलच ना ग. तसं सांगितलंस राजा तू. आई, तुम्ही जे काही करत होतात ते माझ्या आनंदासाठी करत होतात, माहितीये मला. आता माझ्या नशिबात जे आहे ते आहे, ते आपण कोणीच नाही बदलू शकत. पण यापुढे मी ठरवलंय की मी कोणाचंही मन दुखवू देणार नाही, स्वतःचंही नाही. माझ्यासाठी ना माझं कुटुंब खूप महत्वाचं आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती खूप महत्वाची आहे. यापुढे आपण सगळ्यांनी छान जगायचं, मागचं विसरून जायचं. चल, काय काढायचंय चित्र? काय सांगितलंय? विषय काय दिलाय? सेफ. सेफ म्हणजे आपल्याला असं शोधायला हवं की तुला सेफ कधी वाटतं. ठीक आहे. तू ते कार्टून मध्ये बघतो काय सुपरमॅन असतो, हो की नाही? तो तुझ्या बरोबर आला तर तुला सेफ वाटेल? नाही. बरं, मग तू तुझ्या खोलीत बसलीयस आणि अचानक लाईट गेले आणि ती सुपर वुमन आली तुझ्यासोबत मदतीला, तेव्हा वाटेल सेफ? नाही. मग कधी वाटेल सेफ तू सांग? जेव्हा आपण घरामध्ये एकत्र असतो ना, तेव्हा मला सेफ वाटतं. तेव्हा तुला सेफ वाटत म्हणजे तू किचन मध्ये जेवण बनवतेस, बाबा हॉल मध्ये बसून त्याचं काम करतोय, आजी हॉल मध्ये टीव्ही बघते आणि मी सगळीकडे खेळते. असं जेव्हा आपल्या घरामध्ये घडतं ना, तेव्हा मला सेफ वाटतं. म्हणजे तुला आपल्या घरात सेफ वाटतं? हो. घराचं चित्र काढू? ठीक आहे. चल, ये. सुरुवात ना आपण झाडापासून करूया. इथे झाड काढूया, इथून असं कर. अगं बाई, तुला तुला बघायचंय? बघ 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 काय मॅच लाव, बातम्या लाव, काय पण लाव. ते हे मॅच सुरू आहे म्हणे, ते काय खेळतात हल्ली तिथे निळे कपडे घालून. खेळतोयस म्हणजे सॉरी बघतो का? तुला सचिन किती आवडायचं लहानपणी बाई. ते आला बॅट घेऊन की सचिन सचिन किती ओरडायचा. वर्ल्ड कप खूप आवडायचा तुला. आई वर्ल्ड कप संपलाय. हो का? मग चालेल, मग दुसरं काही पण बघ. बातम्या आहे, मुलाखतीचा कार्यक्रम आहे खूप मस्त. नाही राहू दे, मला पण आहे. अरे नाही, मी असं काही पाहतो का? जा बघ, तुला जे हवं ते बघ. मला काय मिळलं, मला असं म्हणजे काही बघायचं असं नसतं. मी आपलं असंच हे बघत राहते. असं म्हणजे करूया काय असं. हा राघव काही बोलायलाच मागत नाही. मी बोलायला गेले तर जेवढंच तेवढं बोलतो, पुढे बोलूच देत नाही. कसा राग घालवायचा याचा? मी उघडते. बस 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 बस. उघडलास? मी आहे ना, बस. कोण? इस्त्री 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 साहेब, इस्त्रीचे कपडे द्या. अच्छा, इस्त्रीवाला आहात. आनंदी, अरे राघवा, ते दोरीवर कपडे वाळत घातलेले आहेत ना, तेच काढायचे. कशात तरी म्हणजे ओढणी बिडणीत बांध, नाही दुसऱ्या कुठल्या तरी कपड्यात बांध आणि दे त्यांना. मी जरा पडते आतमध्ये, थकले जरा. आई आनंदी तर कामात आहे. कपडे मी आणून देतो, थोडा वेळ लागेल, थांबा इथेच. थांब. कुठे गेला असेल हा आत्मा क्रमांक 25,94,30,02,22? आतमध्ये तर नसेल, बघायला हवं.
कितीही समजावून सांगितलं तरी पालथ्या घड्यावर पाणी. लपणारे कुठे माझ्यापासून म्हणा. आई किती पटकन झालं आपलं चित्र काढून. बघू, कारण आपलं घर आपल्या डोळ्यासमोर असतं की नाही, म्हणून. दे इकडे. एक गंमत करते. हा, आई हा चौकोन कशाला काढतेस. चिंगी, आपल्या घरात कोण कोण राहतं? आजी, बाबा, तू आणि मी. आणि रमाई. तुझी रमाई आपल्या सोबतच असते, म्हणून ह्या घरावर रमाईच्या नावाची पाटी. चिंगी, आईला कधीच विसरायचं नाही. हे बघ, तुझी आई ना तुझ्या सोबतच असते. तिचं तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हणजे करायची. आणि आईचं कसं असतं माहितीये, आपली आई कुठेही असली ना तरी तिचं लक्ष असतं आपल्यावर, तिचं प्रेम असतं आपल्यावर. तुझी आई आता इथे असते ना चिंगी, तर तुझे खूप लाड केले असते, प्रेम केलं असतं तुझ्यावर. आईला कधीच नाही विसरायचं. तुझ्या आईला नेहमी आपण आपल्या आठवणींमध्ये ठेवायचं. रमा, राघव, कर्णिक. आनंदी तर रमाविषयी चांगलं बोलतेय. लेकीसमोर एवढं कौतुक करतेय म्हणजे यांचं बरं चाललंय. भांडण पण नाही दिसत आहे. अरे मग रमा कुठे गेल्या? इस्त्रीवाले, आत्मा क्रमांक 25. तू आत कशाला? कशाला म्हणजे आनंदी वहिनी आणि माझी चांगली ओळख आहे. तुम्ही जेव्हा घरी नसताना तेव्हा त्याच मला कपडे देत असतात इस्त्रीसाठी. त्यांना भेटायला गेलो होतो. नेहमीचा इस्त्रीवाला वेगळा. तुम्ही नवीन आलात का? नाही ठीक आहे, नवीन असाल, पण तुम्हाला इथे थांबायला सांगितलं होतं ना. थांबा, इकडे इकडे थांबा. इथेच थांबा आणि हलू नका. काय घोळ घालून ठेवलाय या बाईंनी. गेल्यात काय माहिती. गोंधळ नुसतं. बघ, इथे इथे गवत काढायचं. आनंदी, हा, तू इस्त्रीवाला आत का आला? त्याला म्हणालो होतो बाहेरच थांब, कपडे आणून देतो म्हणून. कोण इस्त्रीवाला? कोणीच नाही आलंय आत. तुला भेटायला आतमध्ये आला तर मला म्हणाला आनंदी वहिनीला मी ओळखतो चांगलं. अहो नाही, ही वेळच नाही इस्त्रीवाल्याची. तो नाही आहेत घरात. हा हा आलाय बाहेर. कोण आहे मग हा? तू बघ जरा, तोच आहे का? तो तुला ओळखतो म्हणतोय. काय हो? कोणीच नाहीये. अरे इथेच त्याला थांबवलं होतं मी. आई, ते इस्त्रीवाला त्याला मी इथे थांबवला होता. कुठे गेला? काय माहिती, इथेच उभा होता. मी नंतर मग आतमध्ये नाही का गेले आराम करायला. मला नाही माहित. सगळं काय? एकतर तो आतमध्ये घरात शिरला होता. हा, मी त्याला विचारल्यानंतर म्हणतो आनंदी वहिनींना मी ओळखतो. तो मुळात आतमध्ये आलाच कसा? त्याला मी ओरडलो आणि म्हटलं इथेच थांबायचं, इथून हलायचं नाही. तर निघून गेला परस्पर. हिला भेटला पण नाहीये तो. दरवाजे बंद ठेवत जा रे. काय ग बाई. कुठे गेल्या रमा? घरात दिसत नाही म्हणजे मला चकवून पळून मिळून गेल्या की काय? का यांचं या घरामध्ये काहीच घडत नाहीये म्हणून लोकांची मदत करायला गेले आहेत?
बापरे, आता कुठे शोधायचं यांना? कोण असेल हो? कोणी का असेल, आपण असं पहिल्यांदा घडलंय खरं. बाबा हे बघ माझं चित्र काढून झालं. अच्छा वा, बघूया तुला काय सेफ वाटतं. हे घर आहे, आपल्या घरात सेफ वाटतं तिला. हे आपलं घर आहे. हो हे आपलं घर आहे. हे बघ इथे रमाईच्या नावाची पाटी पण लिहिली आहे. अच्छा, रमाईच्या नावाची पाटी तू लावलीस? नाही आईने लिहिलंय ते. अरे वा चिंगी, खूप सुंदर चित्र आहे. पाटी पण छान आहे. म्हणजे रामावरचा राग जरी असला तरी प्रेम मात्र तेवढंच आहे. एकदा हाक मारून बोलव ना तिला. चिंगी बाळा आवरून घ्या हे सगळं पटापट. चित्र छान काढलंस. थँक्यू. विशेष म्हणजे चित्रात रमा पण आहे. चिंगीला सांगत होतेस काही झालं तरी रमा आईला कधी विसरू नकोस. म्हणजे तू सुद्धा कधीच रमाला विसरलेली नाहीयेस. मग तिला विसरलीयस असं का वागतेस? विसर नाही पडलाय मला त्यांचा. त्या आपल्या कुटुंबाचा भाग होत्या आणि कायम असणार आहेत. ह्या जगात नाही आहेत त्या आणि वास्तवानुसार विचार करते मी, बस एवढंच. तुला चांगलं माहिती आहे आनंदी, रमा आपल्या सोबत आहे. आपल्या सोबत नाही आहेत त्या, ह्या जगात नाही आहेत त्या. तू हाक मारलीस तरी येईल ती. तुम्हाला हवंय रमाताईंनी इथे असायला हवं असं? नाही, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बोलवा त्यांना, पण मी ह्यात पडणार नाही. तुम्ही विसरलात का त्यांनी काय केले ते? मला मूल होऊ शकत नाही ह्याचा अर्थ तुम्हालाही मूल होऊ शकत नाही. मला मूल होऊ शकत नाही या मागचं कारण त्या आहेत. नाही, तुम्ही एकदा बाबा असणं अनुभवलंय ना चिंगीमुळे. मी पण अनुभवलंय, आई पण बाळाला जन्म देणं ही सुंदर अनुभूती असते. तो अनुभव घ्यायचा होता मला, पण मी नाही होऊ शकत आहे. पण मला बाळ हवं होतं. तुम्हालाही हवं होतं ना आपलं अंश असलेलं बाळ. की मला हवंय म्हणून तुम्ही हो हो म्हणत होता. तुम्हाला नकोय का आपलं बाळ? ऐक, मला माहिती आहे तुझ्या डोक्यात खूप सारे विचार आहेत. या सगळ्या गोष्टींचा तू अर्थ लावण्याचा प्रयत्न करतेस. रमाच्या बाबतीत तिच्या जगातल्या गोष्टी, या सगळ्या गोष्टींचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतेस. आपल्याला रमामुळे जे काही कळलंय ते सगळं अर्धवट आहे. रमा किती दोषी आहे, तू खरंच दोषी आहेस का, ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे नेमका अर्थ काय आहे? की का रमा असं म्हणते की तिच्यामुळे तू आई होऊ शकत नाहीये? आपण फक्त अंदाज बांधू शकतो, पण नेमकं काय आहे ते सगळं रमाच आपल्याला सांगू शकते ना. माफ करा, रमाताईंविषयी मला आदर आहेच, कायम असेल. पण ह्या वेळेस समजून नाही घेऊ शकत आहे मी. त्रास होतोय मला ह्या गोष्टीचा की मी आई होऊ शकत नाही. ह्याच्या मागचं कारण त्या आहेत. आणि रमाताई नसल्या तरी तिघांचं, तुमचं, माझं, चिंगीचं एक वेगळं जग आहे ना. मग आता त्या जगाचा विचार करूयात आपण. सतत रमाताई रमाताई नको. गुड नाईट. गुड नाईट.